नाशिक वृक्षतोड वाद, अभिनेते सयाजी शिंदे यांचा सरकारला थेट इशारा. गिरीश महाजन, तुम्ही जबाबदार माणूस आहात. माझी तुमची काही वैयक्तिक दुश्मनी नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही. एका जागेत 10 माणसाची गरज असताना 1000 माणसं आली तर ते साधू संत नाही, ती माणसंच नाही मुळात. या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल, विष्णुविल कंपाऊंड, सोलापूर. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी सुधाग्राम उभारणीच्या निमित्ताने होणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीवरून मोठा वाद उभा राहिला आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी नाशिकच्या तपोवन मैदानावर होत असलेल्या या वृक्षतोडीच्या विरोधात जोरदार आवाज उठवला आहे. सयाजी शिंदे यांनी 220 कोटी रुपयांच्या या टेंडरवर प्रश्न उपस्थित करत या कामामागील हेतूवर शंका व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की हा कोणाशी वैयक्तिक दुश्मनीचा प्रश्न नाही. नाशिकमध्ये पर्यावरण विरुद्ध विकास कामांचा संघर्ष पेटला असून सयाजी शिंदे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा वाद आता अधिक वाढण्याची शक्यता आहे. साधू आले गेले मेले, त्यांनी मला काय अभ्यास नाही, पण झाडं गेली तर मात्र फार नाशिकचं नुकसान होईल. त्यामुळे झाडांच्या बाजूला आहे, तुमच्या बाजूला आहे. इथलं एकही झाड तुटता कामा नये. मी जो काही अभ्यास केला, जो काही वाचलं ऐकलं, त्याच्यावर मला लक्षात असं आलं कामा नये आणि ही सगळी झाडं वाचली पाहिजेत. आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्यांना आपली कशी म्हणायची. त्यामुळे शासन आपलं आहे का इंग्रजांचं राज्य आहे. झुडपाची, झाडाची आणि झाडांच्या वयाची व्याख्याच अजून माहिती नाही. ही व्याख्या करणं अजून आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जमलेलंच नाही. भारतात जमलं की नाही मला माहिती नाही. पण आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड हा आपल्या देशात फक्त भारत सरकारनेच जास्त तोडलाय. याचं दुर्दैव हे आहे की सगळी झाडं जी सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतात, मोठी पानं असतात ती जास्त कार्बन डायऑक्साईड घेतात आणि जास्त ऑक्सिजन देतात. तर वडाचं झाड हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता हे वडाचं झाड आहे 500-600 प्रकारच्या प्रजाती जगतात. आता अशी झाडं तोडली आणि हे शासनाने जरा चुकी केली, चुकून त्याच्यावरती फुल्या मारल्या, माफ नाही. तुम्ही आम्ही ही जरा छोटी छोटी झाडं लावतोय, माफ नाही. झाडाला आणि काशीत कुणी लावलं काय, लेरिसिडिया कुणी लावला काय आणि सुबाबळ कुणी लावली काय, ही यांचीच पाप आहे. आता ह्यांची म्हणजे ही आपलीच माणसं आहेत ना. पण आपल्याच भावाला किंवा याला झाडाच्या बाबतीत माफ नाही कुणीही. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिथं जिथं म्हणून झाड तुटलं जाईल त्या सगळ्यांना मी सांगतो की झाड तुटू देऊ नका. झाड म्हणजे आपलं आई बाप. आता आमच्या आई बापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार का? त्यामुळे कोणालाही माफ नाही. कुठे झाड तुटू देता कामा नये. आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचे आणि ते 30-35 वर्षाचं हे केलं. आता गिरीश महाजन, तुम्ही याचं उत्तर द्या. मला पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन, तुम्ही जबाबदार माणूस आहात. माझी तुमची काही वैयक्तिक दुश्मनी नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही. झाडाच्या बाजूला मुद्दा असा आहे की झाडाच्या तुटताना होतं तुम्ही असं विधान नका करू. इथं जी ऑर्डर काढली 14 नोव्हेंबरला, जिथं 30-35 वर्षाचं ॲग्रीमेंट तुम्ही इथं टेंडर काढले ते द्यायला निघालं. तर कुठला साधूग्राम, कुठला काय म्हणतात त्याला, नाही ते दर 12 वर्षांनी होतं कुंभमेळा. आता कुंभमेळ्याचं आपल्याला माहीतच नाही हो, पण मला माहिती आहे जगात कुठलाही सेलिब्रिटी नाही. जगात एकच सेलिब्रिटी आहे, तो झाड आहे. आणि सेलिब्रिटी त्याला म्हणायचं जो जगवतो, जो ऑक्सिजन देतो, जो अन्न पाणी देतो, जो सावली देतो, त्यालाच फक्त सेलिब्रिटी म्हणायचं. त्यामुळे नाशिककरांनो, मी सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही, मी तुमचा माणूस म्हणून तुमच्या बाजूने आलोय. मला चांगल्या माणसांच्या बाजूने राहायचंय आणि वाईट माणसं ही जरी आपले नातेवाईक असतील, जवळचे मित्र असतील तरी ती वाईटच आहे. त्यांना आपण जगू देणार नाही. झाड तर मरू देणार नाही. एका जागेत 10 माणसाची गरज असताना 1000 माणसं आली तर ते साधू संत नाही, ती माणसंच नाही मुळात. तर अशा माणसाने इथं येऊन नाशिकची वाट लावली आणि नाशिकच्या जे मला नाशिककरांना पूर्ण आव्हान आहे की आता जे लोक आले तशा सगळ्या नाशिककरांनी इथं आलं पाहिजे. इथं गवताची काडी पण तुम्ही उचलून देता कामा नये. हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे, हा तुकोबा महाराजांचा अपमान आहे, तुकारामांचा अपमान आहे. तर ह्या सगळ्यांनी जे सांगितले तेवढंच आपण पुढे घेऊन जातोय. आम्हाला फसवू नका, आम्ही तसं फसणार नाही आणि तुम्हाला फसवू देणार नाही. एवढंच नाशिककरांना माझी विनंती आहे. तुम्ही राहा. महाराष्ट्रातल्या सह्याद्री देवळाच्या वतीने मी सांगतो
महाराष्ट्रातल्या सगळ्या पर्यावरण प्रेमीच्या वतीने सांगतो की इथलं एकही झाड तुम्ही तुटू देऊ नका. आम्हाला कधी पण बोलवा, आम्ही रात्री बेरात्री कधी पण येण्यात आहे. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.